कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि शिक्षण मंडळासह सर्व कर्मचाऱ्यांना दीपावली सानुग्रह अनुदान 20,000 जाहीर झाला आहे। हा बोनस जाहीर झाल्याने आज परिवहन कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला। यावेळी या कर्मचाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनासह परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांचे आभार मानले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे सहकार्य आणि परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील, उपाध्यक्ष प्रतीक पेनकर यांच्या प्रयत्नातून आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका परिवहन व्यवस्थापक आणि शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना 20,000 सानुग्रह अनुदान जाहीर केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला। आयुक्त अभिनव गोयल, परिवहन डॉक्टर विजयकुमार द्वासे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, अध्यक्ष रवी पाटील यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी जाहीर आभार व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव, खजिनदार गुलाब पाटील, कार्याध्यक्ष विलास धनावडे, मोहन कानात, जनार्दन कांबळे, मच्छिंद्र कंसे, श्रीपाद लोखंडे, गोरख पवार, संतोष चव्हाण, विलास जावळे, सचिन सोनगिरे, राजेश मोहिते, राजेंद्र गडगे, वसंत ढवळे, गोपीनाथ राठोड, गंगाधर राठोड आदी कर्मचारी उपस्थित होते। महापालिका प्रमाणे आणि परिवहन आणि शिक्षण मंडळ या विभागाला आपले राज्याचे लाडके नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे संघटनेचे नेते आदरणीय रवी पाटील साहेब, दुसरे नेते आमचे प्रतीक पेनकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्हाला आज 20,000 रुपये बोनस जाहीर झाला। त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे आभारी आहेत। आणि माननीय आयुक्त साहेब, आमचे व्यवस्थापक द्वासे साहेब आणि आमचे लेखा अधिकारी सोनवणे साहेब यांच्या सर्वांच्या आमच्या कामगारांच्या वतीने आम्ही आभार मानतो। आणि एकदा पुन्हा आम्ही शिंदे साहेबांचा आणि रवी पाटील साहेबांचा सर्व कामगारांच्या वतीने आम्ही आभार मानतो। या ठिकाणी जल्लोष हा साजरा करतोय। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।